रामकृष्ण हरी मंडळी आज आपल्या बरोबर आहेत दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभवजी डांगे। आपण यांच्यासोबत वारी संदर्भात थोडक्यात बातचीत करूया। वैभवजी, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचं वारीचं हे कितवं वर्ष आहे आणि CJPचं एकीकडे आंदोलन सुरू असताना वारीच्या नियोजनामध्ये कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला आलेत? नमस्कार, रामकृष्ण हरी। दिल्लीमध्ये सांकेतिक वारीचं हे 6वं वर्ष आहे। जसं तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या वारीची पंढरपूर वारीची परंपरा जी आहे ती 700-750 वर्षापेक्षा जुनी आहे, ज्याला आपण 7 सेंचुरीज म्हणतो। इतकी जुनी ही परंपरा आहे। दिल्लीमध्ये जे मराठी लोक राहतात किंवा अन्य भाषिक लोक पण राहतात, त्यांच्यापर्यंत हा आपला इतका मोठा सांस्कृतिक, पारंपरिक, आध्यात्मिक वारसा जो आहे तो पोहोचला पाहिजे, म्हणून त्या उद्देशाने ही सांकेतिक वारीचं आयोजन दिल्लीमध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठानने काही वर्षापूर्वीपासून 6 वर्षापूर्वी सुरू केलं आणि अनेक लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। यावर्षी सुद्धा 3000 पेक्षा जास्त लोकांनी या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्टर केलं। आमच्या मनामध्ये थोडी धाकधूक होती, कारण तुम्हाला माहिती आहे सध्या दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललं आहे त्याच्यामुळे सगळीकडे बऱ्यापैकी सुरक्षा व्यवस्था थोडी वाढवून ठेवलेली आहे। पण असं असताना सुद्धा लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने याच्यात सहभागी होतात आहे। मला वाटतं ते खरं यश आहे। ही जी इतकी मोठी आपली परंपरा आहे, महाराष्ट्रातली जी संतांची एवढी मोठी शिकवण आहे, आणि ती शिकवण असं म्हणतात की जेव्हा लोक हिस्टोरियन्स, इतिहासकार जेव्हा इतिहासाचा ॲनालिसिस करतात तर नॉर्मली गड किल्ले, राज्यव्यवस्था, पॉलिटिकल व्यवस्था या गोष्टींकडे बघतात। पण खरी संस्कृती, खरं सिव्हिलायझेशन हे टिकतं ते सामान्य माणसाच्या मनामध्ये जी संस्कृती, जी परंपरा जी रुजलेली आहे, ज्या व्हॅल्यूज रुजलेल्या आहेत। आणि मला वाटतं वारीच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून आपल्या संतांनी ही जी संत परंपरा इतकी मोठी महाराष्ट्राला लाभली आहे, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, इतकी मोठी असंख्य इतकी मोठी जी परंपरा लाभली आहे, त्या परंपरेमुळे ही इतकी समृद्ध वारसा आपल्याला मिळाला आहे। आणि त्यामुळे या सगळ्या संकटावरून सुद्धा मात करून इतके वर्ष आक्रमणं झाली, त्या सगळ्या माध्यमातून सुद्धा जर ही परंपरा सुरू होती तर दिल्लीतलं आंदोलन आणि सुरक्षा व्यवस्था तर छोटा विषय आहे। त्यामुळे त्याच्यात लोकांनी न पडता अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लोक आलेले आहेत। तुम्ही बघताय जवळजवळ 1,500-2 हजार लोकांनी 6 वाजता चालणं सुरू केलेलं आहे आणि RK पुरमच्या सेक्टर 6 मधल्या विठ्ठल मंदिरापर्यंत आम्ही सगळेजण चालत चालत जाणार आहोत। त्यामुळे मला वाटतं ही जी सुरू झालेली परंपरा आहे ही देशाला, देशाच्या संस्कृतीला, भागवत धर्माला, अध्यात्माला आणि समाजाच्या व्हॅल्यूजला, नैतिकतेला खूप बळ देणारी परंपरा आहे। आणि त्यामुळे ही अशीच नैतिक बळ समाजाला देत राहू।